स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, तर मी आहे पुण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता पुणा. तर पुणा आहे, तर पुण्याच्या ठिकाणी आहे. पण मी इथं ब्लॉग यासाठी सुरू केलाय, तुम्हाला हे फक्त व्ह्यू दाखवायचं. लोकेशन बघा किती जबरदस्त आहे, किती छान दिसत आहे सर्व काही. ऍक्च्युली म्हणजे मी 2 दिवसापासून इथंच आहे, पण मला माहिती नव्हतं वरती एवढं छान आहे. मी याच्या आधी थोडंसं खाली आहे, टेरेसच आहे ते पण तिथं छान बनवलेलं आहे त्यांनी. पूर्ण डेकोरेशन वगैरे एकदम छान टकाटक पैकी केलेलं आहे. ते मला माहिती नव्हतं वरती असं आहे, पण हे रील अपलोड करायला वरती आले, त्याच्यामुळे यांनी म्हटलं वर आहे. तर मी वर आले तेव्हा मला हे माहीत झालं की इथं हे आहे म्हणून. नाहीतर मी इथं कित्येक तरी रील बनवल्या असत्या, कितीतरी व्हिडिओ बनवले असते, पण ते आता जाण्याची वेळ झाली, त्याच्यामुळे ते आता काही होऊ शकत नाही. कारण की थोड्या वेळानं तयारी करून आम्हाला निघायचं आहे, कारण की घरी पण जायचं शेगावला. आणि इथे मी कामानिमित्त आली होती, ते तुम्हाला माहीतच पडेल कशासाठी आली होती. आणि हे बघा बिल्डिंग्स बघा किती छान दिसतात, एक नंबर. मी तरी बघितल्याच नाही आहेत अशा बिल्डिंग्स. म्हणजे मी आता लहानपणापासून एवढी मोठी झाली. पहिली गोष्ट म्हणजे मी शहरामध्ये कधी आलीच नाही जास्त मोठमोठ्या. कधी आली मी जेव्हा सुरतला वगैरे गेली डायरेक्ट ताईच्या इथं घरी. पण इथं ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे त्या ठिकाणचा व्ह्यू एक नंबर आहे. एवढा जबरदस्त दिसतो की मला असं वाटतं की इथंच थांबा, पण ते पॉसिबल नाही आहे. कारण की कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी थांबलो आहे आपण. त्यांनी आपल्याला राहायला दिलं हे घर. 2 दिवस राहून, घर नाही बंगला आहे, बंगला बंगला आहे. आणि खाली दाखवते मी तुम्हाला, खाली बघा किती जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्ही तिथं काही बर्थडे वगैरे सगळं करू शकता. 10x by 10x. काय 10x. 10x काय असतं 10x? अरे कॅमेरा 10x. अच्छा 10x म्हटलं, काय 10x आहे का? एवढा 10x वर सांगा ना मग 10x झूम पाय ती टाकी दिसते का तुला? ती कोणती टाकी? ती ब्लॅक कलरची बाय. आपल्याला टाकी नाही दाखवायची, आपल्याला हे दाखवायचं आहे. तुम्ही काय दाखवून राहिले टाक्या? ती 1x मध्ये दिसत बी नाही हे ती. आहेत बघा. मी इथे आली होती का रो हाऊसची ऍड करायसाठी. तुम्हाला 300 रुपयामध्ये 50 लाखाचं जे लकी ड्रॉ मध्ये कुपन मध्ये जे घर लागणार आहे ते हे आहेत बघा. इथून खालून दिसत आहेत बघा किती छान आहे. यापैकी एक घर मिळणार आहे तुम्हाला. आणि याचीच ऍड करायसाठी मी इथे आली होती. कशासाठी आली होती? कारण की मला माहित होतं की देणार आहेत, पण ते कन्फर्म करायसाठी की बा खरंच देतात की नाही देत. की काही लोक फ्रॉड करतात, पण हे तसे नाही आहे. यांनी खरंच एक घर ठेवलं आहे ते तुम्हाला देण्यासाठी. आणि आम्हाला पण सांगितलं, बरेचशा लोकांनी कुपन पण घेतले आहेत. तर त्यासाठीच मी इथं आली होती. तर मी जो विचार केला ते खरं ठरलं, ते खरंच देणार आहेत. ते घरबीर सर्व झालं माझं क्लिअर. मी त्यासाठी आली होती कारण की तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही कुपन वगैरे घ्यायला मला माहीत होतं, त्याच्यामुळे मी स्वतःच इथं आली. म्हटलं चला इकडेच जाऊन या, म्हणजे लोकांचं कोणाचं नुकसान होणार नाही. आणि खरंच होत नाही आहे. एका लकी विनरला देणार आहेत ते. आणि अजूनही 10 बक्षिसे ठेवले, ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या रीलमध्ये माहीतच पडणार. तर हे बघा आता डेकोरेशन किती जबरदस्त आहे ना, एक नंबर. अशी इथं कुठलीच गोष्ट नाही, सुरूपासून एंडपर्यंत तुम्ही यांचं घर पाहसाल तर घर म्हणजे घरच आहे. प्रत्येक गोष्ट एकदम प्रॉपर आहे. कुठंच काहीच असं तुम्हाला मिस्टेक दिसणार नाही. ते किचन असो, बाथरूम असो, हॉल असो, बेडरूम असो, सोफे असो, बेड असो, बेडशीट असो, सर्व काही एकदम व्यवस्थित आहे. आणि हे बघा डेकोरेशन साठी किती छान आहे. काही पण करू शकता इथं तुम्ही. काही बर्थडे म्हणा, काही जे तुमचे फंक्शन असतात ते तुम्ही इथं संपन्न करू शकता. खाली पण बघा किती छान लॉन टाईप केलेलं आहे. आणि इथचा व्ह्यू पण बघा किती छान दिसतो, खूप छान दिसतो. इथे लाईट्स वगैरे आहेत, पण हे उन्हामुळे एवढे दिसत नाही. हे एवढे छान दिसतात. जर तुम्ही हे रात्रीच्या वेळेस बघसाल ना तर तुम्ही इथंच बससाल. शेकोटी भेटण्यासाठी सांगते ना, एवढी घाई काय उरली त्या शेकोटीची. मी सांगूनच राहिली ना शेकोटीच. हा तर यांचं म्हणणं हे सांग. तर हे हिवाळ्यामध्ये तुम्ही, आता मी सध्या इथं आहे, तुम्ही इथे सांगते इथं तुम्ही शेकोटी पेटवू शकता. इथं काळ्या पण आहेत, काळ्या घ्यायच्या मध्ये टाका, आग लावा आणि इथं मस्त छानपैकी अंग शकत बसा. आणि हे जर काळा झालं तर मग काय करसा? तर आहे ना एक नंबर जबरदस्त. मला तर सर्व काही आवडलं, खूप छान वाटलं. मला तर स्वतः इथून जायची इच्छा होत नाही. पण आणि आपण असं एवढं मोठं घर आपल्याच्या नवीन असा विचारही करू शकत नाही. आणि अपेक्षाही ठेवत नाही का असं आपण घर बांधू शकू रिमोट. कारण आपल्या हातामध्ये नाहीच ते, पॉसिबलच नाही ते. आमच्याच्याने एवढं घर कधी होईल काय माहिती स्वप्नामध्ये. त्यापेक्षा इथं राहिलं 2 दिवस छान वाटलं. आणि आता या ब्लॉग मध्ये माझा खरंच गळा दुखून राहिला बोलून बोलून. थांबानं तुम्ही काय करून राहिले, दूरच बरी आहे ना. तर या ब्लॉग मध्ये माझा गळा दुखून राहिला बडबड करून. कारण की हाच ब्लॉग मी आधी शूट केला, पण तो अर्ध्या मधामध्ये ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट झाला. ते काय झालं काय पूर्ण डिलीट झाला. 5 मिनिटं तर बोललेच नाही मी. आता कंटिन्यू परत 5 मिनिटाचा कंटिन्यू ब्लॉग बनवला.
त्याच्यामुळे गळाही सुकला खोकल्यासारखं उरायला. त्यांचं घर मी तुम्हाला दाखवते. तिकडे नाही आहे मी इकडे आहे ना. रिमोट तू दिसते ना. आता त्यांचं घर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते. हा ब्लॉग तुम्ही एवढा बघा, एवढा टेरेसवरचा. पाणी बिणी पिते मी, थोडंसं चहा बिया घेते, शांत बसते. नंतर तुम्हाला यांचं म्हणजे वरतूनपासून खाली घर दाखवणार. कारण खालूनपासून वर आहे आणि परत खाली जा, त्याच्यापेक्षा खाली जाऊन पाणी पिते. खालूनपासून तुम्हाला वरपर्यंत घर दाखवते. तोपर्यंत 10x दाखवतो मी. नाही एवढं काय दाखवू हे नका. पहा, हे आहे आणि 2x, अजून एक सांगायचं राहिलं ना, हे थांबा आहे ना. 3x. अगोदरीचं आहे का? मेन म्हणजे मी सांगते तुम्हाला का हे घर तुम्हाला जर हे गेस्ट हाऊस म्हणूनच आहे त्यांचं घर. जर तुम्ही जर इथं आले पुण्यामध्ये किंवा तुमचा कोणता कार्यक्रम असला, कुठलाही कार्यक्रम असला, तर हे तुम्हाला भाड्यानं देतात. हे बंगलो पूर्ण बंगला तुम्हाला भाड्यानं भेटते. खालूनपासून वरपर्यंत त्यांचे काही चार्जेस असतील ते काही मला माहीत नाही. मी हे ॲड बनवून नाही राहिली इथं. मी स्वतः आली, मला छान वाटलं, मी राहिली म्हणून मी माझ्या गोष्टी, पर्सनल गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या. ते घेणं ना घेणं ते तुमच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट राहू द्या. आणि यांचं बघा कोणते 10x 4x 4x आहे तर ते बघून घ्या. हे बघा, हे 2x, 3x, 5x आणि हे आहे 10x. एवढं मोठं बडबड केलं मी आणि हे लावलंय मी माईक.